चॅरिटेबल ट्रस्ट पलूस आयोजित मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा। या सोहळ्यामध्ये सर्व जाती धर्मातील मुला मुलींचे लग्न कार्य पूर्णपणे मोफत केले जाते। विवाह मुहूर्त बुधवारी दिनांक 13 मे 2026 रोजी दुपारी 1:15 विवाह स्थळ शिवपार्वती मल्टीपर्पज हॉल, तासगाव, कराड रोड, पलूस, सांडगेवाडी। नाव नोंदणीसाठी पत्ता सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट, आमनापूर रोड, पलूस। अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील दिलेल्या नंबरवर संपर्क करा। मार्गदर्शक संस्थापक पलूस नगर परिषदेचे गटनेते श्री गणपतराव पुदाले अप्पा, सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट, पलूस। स्वर्गीय पतंगराव कदम साहेब हे अतिशय दिलदार नेतृत्व। आमदार जयंत पाटील यांच्याकडून साहेबांच्या आठवणींना उजाळा। कासेगाव तालुका वाळवा येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात बोलताना आमदार जयंत पाटील यांनी दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या आठवणींना उजाळा दिला। पतंगराव कदम हे अतिशय दिलदार आणि व्यापक विचारसरणीचे नेतृत्व होते, अशा शब्दात त्यांनी आपला आदर व्यक्त केला। आपल्या भाषणात पाटील यांनी कदम साहेबांच्या कार्यशैलीचे आणि त्यांच्यासोबत असलेल्या स्नेहबंधाचे अनेक पैलू उलगडले। पतंगराव कदम साहेब मला नेहमीच मोलाचे आणि हक्काचे सल्ले देत असत, असे जयंत पाटील यांनी आवर्जून सांगितले। गोट्यांच्या खेळातील गद हा शब्द वापरून जयंत गद सोडू नकोस, म्हणजेच आपले वर्चस्व कधीही कमी होऊ देऊ नकोस, अशी त्यांची खास शैलीतील शिकवण आजही स्मरणात असल्याचे त्यांनी नमूद केले। कदम साहेबांनी केवळ राजकारणातच नव्हे तर समाजकारणातही अनेकांना मार्गदर्शन केलं। एखाद्या वडिलांप्रमाणे त्यांनी मला नेहमी सावध राहण्याचे आणि योग्य निर्णय घेण्याचे सल्ले दिले, ज्यामुळे राजकीय प्रवासात मोठी मदत झाल्याचे पाटील म्हणाले। कासेगाव शिक्षण संस्थेच्या वाढीसाठी देखील पतंगराव कदम साहेबांनी मोठे योगदान दिले होते। कदम साहेब शिक्षण मंत्री असताना त्यांनी कासेगाव शिक्षण संस्थेच्या शाळांना मंजुरी मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला होता। तू यादी घेऊन ये, तुला शाळा देतो, असं विश्वासाने सांगणारे ते एक उमदे नेतृत्व होते, असे सांगत पाटील यांनी त्यांच्या उपकारांची जाणीव व्यक्त केली। जुन्या काळातील नेते एकमेकांचा आदर राखून एकमेकांना कशा प्रकारे सांभाळून घेत याचे उत्तम उदाहरण म्हणजे कदम साहेब होते, असंही त्यांनी स्पष्ट केलं। या सोहळ्यास आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता पाटील, उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांच्यासह जिल्ह्यातील विविध पदाधिकारी आणि नवनिर्वाचित सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वर्गीय पतंगराव साहेब हे अतिशय दिलदार नेतृत्व होतं आणि एवढे दिलदार होते की त्यांनी कधी मला कायम सांगायचे, जयंत गद सोडू नकोस त्यांची भाषा असायची ती, आणि कायम सांगायचे की कशापासून सावध राहा वगैरे, त्यांचे इतके खाजगीत सल्ले असायचे आणि अतिशय स्वतःच्या मुलाप्रमाणे आम्हाला कदम साहेबांनी सल्ले दिले। कासेगाव शिक्षण संस्थेच्या वाढीला देखील त्यांनी फार मोठा हातभार एकेकाळी लावला होता। त्यांचं शिक्षण मंत्री असताना ते म्हटले, यादी घेऊन ये जयंत, तुला शाळा देतो म्हणते, त्यावेळी ग्रांटेबल शाळा। त्यामुळं या सगळ्यांनीच एकमेकाला सांभाळण्याचं काम पूर्वीच्या काळात केलं। परिस्थितीप्रमाणे आज